नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात धुळ्यात 108 रुग्णवाहिका चालकांनी केले धरणे आंदोलन. 14 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनुसार समान काम समान वेतन, कुशल दर्जाचे वेतन अदा करावे. 8 तासापेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दरांनी मोबदल्यासह सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस तसेच आरोग्य विमा 8.33% वार्षिक बोनस देण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहन धुलाई भत्ता 10 तारखेच्या आत वेतनासोबत मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर 108 रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आजच्या या धरणे आंदोलनात रुग्णवाहिका चालक युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चालक या पदावर कार्यरत असून तरी आम्ही 2014 तर 2025 पर्यंत अल्पशा वेतनावर काम करतो. तरी आम्हाला सरकारला आणि कंपनीला सांगायचं आहे की आमच्या पगारामध्ये फार कमी आहे. तरी आमचे मुलं बाळ यांना आमचे कोण बँक आम्हाला कर्ज लोन देत नाही. तरी आमचा पगार समान काम समान वेतन मिळायला पाहिजे. तरी आमच्या मागण्या ज्या आहेत, राज्यातील 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. समस्याबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून आपणास निवेदन दिले आहे. चर्चेच्या वेळी आपण 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे आपण सेवा पुरवठादाराशी पत्रव्यवहार केला, परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे. आमच्या संघटनेने सेवा पुरवठादारांचा निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हेच आमचं निवेदन आहे.